आता हे तेल गरम झाले मरे. आता त्यातून कांदो घालपाचो. याच्यामध्ये आता कांदा घालायचा. गोव्यातले लोकांचे कान काय सुखावतील. आज आपल्याला झी मराठीवरती गोव्याची भाषा ऐकू येते. आता कांदा घालायचा. कांदा घालायचा. पुढे काय करायचं? कांदा मस्त लाल जाऊन जाय. कांदा मस्त लाल झाला पाहिजे. मग मला पण येते, बोलता येत नाही माका. जातले रे, थोडे थोडे शिकून जाय. थोडं थोडं येत असतं माका, पण मी शिकणार असा. शिकून जाय. शिकून जाय. चुकीचं बोलत असो काय मी? ना ना, एकदम बरोबर उलयता तू. अरे माझा जन्म गोव्याचो. वा वा वा. तुमच्या आणि सुनबाईच्या ट्युनिंग विषयी थोडं सांगा ना. म्हणजे उदाहरणार्थ मी जर दौऱ्यावर असेल ना नाटकाच्या, तर माझी आई माझ्या बायकोला पिक्चरला घेऊन जाते. म्हणते चल त्याला कुठे त्याची आठवण काढत बसते, आपण एन्जॉय करू. तसं तुम्ही सून आणि सासू मिळून काय एन्जॉय करता की नाही? हो भरपूर. काय भजनाला आम्ही जाता? भजनाला जातो, नवरात्रात जातो देवीला बी, नंतर मंगळागौरीचे खेळ खेळायला जातो. अरे वा, सुनबाई आणि मी आम्ही दोघी जण जातो मंगळागौरच्या खेळीला. लय भारी. असं ट्युनिंग हो. पाहिजे. त्याच्यात काय घालायचं? घाला आता ते वाटत, सगळं घाला वाटत, आणि थोडंसं पाणी टाका. बर. तुम्ही ते ड्रेस कोड वगैरे फॉलो करता की नाही सासू सुना मिळून नवरात्रीचे? नाही अजून नाही केले, पण आहे थोडी आवड आहे, आवड करतो. आहे. किती पाणी लागणार आहे? घाला बांगडे शिजायला पाहिजे ना. बस बस. गोव्याला शिमगा सुद्धा फार हो मस्त आगळ्या वेगळ्या आणि असतो. उत्साही पद्धतीने उत्सव साजरा होतं. होतो, हो की नाही? हम्म. हे आपण हा, भरड ते केली होती भरड जी. केली ती घालायची, ते पण उडदाची. जरा शिजू द्यायचं त्याच्याबरोबर. बर, ठीक आहे. ही रेसिपी तुम्हाला कोणी शिकवली अर्चना काकू? माझ्या आजीनी, बापरे. आईची आई. आईची आहे म्हणजे किमान 50-60 वर्ष जुनी ही रेसिपी का त्याच्या आधीची? नाही खूप जुनी आहे, आणि अच्छा. गोव्यात ती खूप पॅटर्न आहे. अच्छा, बघा काय तुमचा थाट आहे. घरी बसल्या बसल्या तुम्हाला आज गोव्याचा पदार्थ आम्ही करून दाखवलाय. काय अर्चना काकू, बरोबर. कशा आलात तुम्ही गोव्याहून? फ्लाईटनी? नाही नाही, ट्रेननी. ट्रेननी? कोणती? कोकण कन्या. अरे पण आता आम्ही काय केलं, ब्रेक घेऊन आलो. अच्छा. पहिली कोल्हापूर, 4 दिवस कोल्हापूरला राहिलो. आणि हे सगळं आमच्या कार्यक्रमासाठी? खास. म्हणजे बघा, फक्त आमच्या कार्यक्रमात यायचं म्हणलं तुमची एक ट्रिप झाली आहे की नाही? वा. आता जाताना डायरेक्ट एका टप्पा घेते? नाही, आता जाताना रिझर्वेशन मिळालं नाही. अच्छा, बघू आता. माझी देऊ का गाडी तुम्हाला? बघू. फक्त माझ्या गाडीचा एकच प्रॉब्लेम आहे, मी पण येईन. चालेल. हे झालं. हो. आता हे बांगडे घालूया तिच्यात. घाला घाला. हे बांगडे काय धुवून स्वच्छ करून? धुवून स्वच्छ करून मीठ लावून ठेवले होते. थोडंसं पाणी लागेल का? मी घालतो पाणी, थांबा. बघा, थोडं धुवून, आणि 1-5 मिनिटं पुरे का पाणी? पुरे. आता मीठ घालते हा थोडं. हा, हे मात्र लक्षात ठेवा, मीठ आपण या रेसिपी मध्ये आधी घातलं नव्हतं. माशांचा आणि वाटणाचा अंदाज घेऊन आपण मीठ घालणार आहोत. बरोबर बरोबर. बांगड्याची उडद मेथी कशाबरोबर बांगड्याची खायचा हा पदार्थ? हा चपाती बरोबर चालतो किंवा भाताबरोबर. ऍक्च्युली गोव्यात भात आणि उडद मेथी प्रसिद्ध आहे. अच्छा. आता ह्याच्यावर झाकण ठेवून 1-5 मिनिटं शिजू देऊ. वा, किती वेळ लागतो याला छान शिजायला? 5-10 मिनिटं. 5-10 मिनिटं. तोपर्यंत आपण गप्पा मारूया. चालेल. गप्पांच्या वाफेवरच शिजेल बांगड्याची उडद मेथी. तुमचा पदार्थ कधी कुठला फसलाय? हो, एकदा फसला होता हो. काय? म्हणजे लग्न झाल्यानंतर एक 5व्या दिवशीची गोष्ट, सासऱ्यांचा वाढदिवस होता. 49 वर्षापूर्वीची गोष्ट आहे आणि का? हो. सासऱ्यांचा वाढदिवस होता, आणि सासरे म्हणाले नवीन सून आली आहे, कोलमी आणली होती. आणि अजूनही मला आठवतं, कोलमी आणि अच्छा. तिसऱ्या आणल्या त्या, आणि तिसऱ्याचं सुकं कर म्हणाले, शेंगा घालून कोलमीची आमटी. अच्छा. कोलमीची आमटी छान झाली. तिसऱ्यात लक्षात नाही की तिसऱ्या खारट असतात. घातलं मीठ जास्त, अरे देवा. झाले खारट. आणि हो. 4 नंडा, 5 दीर, सगळे जेवायला बसले. लग्न कर ना, 5वा दिवस. 4 नंदा, 5 दीर, दीर. शिवाय सासरे. सासरे सासू मग बसले सगळे जेवायला. हं. जेवता जेवता सगळे एकमेकांकडे असे असे बघतात. आता म्हटलं काय झालं, माझं काय चुकलं. नवीन नवरी, हातातला चुडा पण उतरलेला नव्हता. आता काय करायचं, काय झालं. मग हळूच गेली आतमध्ये. मोठ्या जाबाईने म्हटलं काय झालं, सगळे असे का बघतायत. अगं म्हणे तिसऱ्यातनं खारट झाले. तो माझा पहिला तेव्हापासून लक्षात आलं की तिसऱ्या करताना मीठ अगदी चवीपुरतं घालायचं. लक्षात ठेवा, तिसऱ्या करताना मीठ चवीपुरतं घालायचं. हे लग्नाच्या 4थ्याच दिवशी लक्षात आलं. बरोबर ना? तेव्हापासून अजून लक्षात आहे. बघा, हीच संसाराची गोडी असते की 49 वर्षापूर्वी घडलेली गोष्ट आठवून सुद्धा आजही आपण कानाला मिठाचा खडा लावतो.
आणि लक्षात बरोबर. ठेवतो की नाही बाबा हे नाही करायचं. करायचं नाही. आहे की नाही संसाराची मज्जा. मज्जाच मज्जा. फारच छान. वा वा वा. अशा अनुभवाच्या बोलांनी आजचा हा भाग भरलेला आहे आणि मला फार छान वाटतं तुम्हाला इथे भेटलो. मस्त. वा वा वा, काय छान सुगंध आलाय. बांगड्याची उडद मेथी ना. बगड्याची उडद मेथी. पाणी घालायचं थोडं. चालेल ना, भाताला असं नाही घातलं तरी चालेल. चालेल. वा झालंय. झालंय ना. हम्म. वा, बांगड्याची उडद मेथी पदार्थ तयार आहे. हो की नाही. आता गरम भात, तांदळाची भाकरी कशाबरोबरही खायचं. खायचं. फर्स्ट क्लास. पटकन लिहून घ्या साहित्य आणि कृती. बांगडा उडद मेथी 4 व्यक्तींसाठी लागणारे साहित्य: धुवून मीठ लावलेले बांगडे 3, ओलं खोबरं 1 वाटी, उभा चिरलेला कांदा 1 वाटी, उडीद डाळ 2 चमचे, तांदूळ अर्धी वाटी, चिंच 2 तुकडे, मेथी दाणे 1 चमचा, काळी मिरी 4 ते 5, लाल तिखट अर्धा चमचा, हळद पाव चमचा, मीठ चवीनुसार. कृती: पॅन मध्ये थोडं तेल घाला, त्यात मेथी दाणे, उडीद डाळ आणि तांदूळ भाजून घ्या आणि बाउलमध्ये काढून त्याची भरड करून घ्या. एका बाजूला बाउलमध्ये अर्धी वाटी उभा चिरलेला कांदा, काळी मिरी, ओलं खोबरं, चिंच, लाल तिखट, हळद घालून वाटण तयार करून घ्या. आता एका कढईत तेल घाला, त्यात अर्धी वाटी उभा चिरलेला कांदा घालून लालसर होईपर्यंत परतून घ्या. आता त्यात तयार केलेलं वाटण आणि पाणी घाला. नंतर त्यात तयार केलेली भरड घालून एकजीव करून मिश्रण शिजू द्या. आता त्यात धुवून मीठ लावून ठेवलेले बांगडे घाला. वरून थोडं पाणी घालून परतून घ्या. शेवटी मीठ घालून झाकण लावून शिजवून घ्या. बांगडा उडद मेथी तयार. आपल्या सगळ्यांचं लाडकं ठिकाण गोवा, तिथल्या आमच्या लाडक्या अर्चना काकू आणि त्यांनी केला त्यांच्या आवडीचा पदार्थ बांगड्याची उडद मेथी. हा तुम्हाला किती वर्षांपूर्वी शिकवला होता, बरोबर? बरोबर. एवढा जुना पदार्थ आमच्या बरोबर तुम्ही शेअर केलात, आम्हाला छान वाटलं. इथे येऊन तुम्हाला कसं वाटलं? छान वाटलं. खूप वर्षाची इच्छा होती की आम्ही सौरे खवईमध्ये यायची, कारण पहिली दामले पण घ्यायचं मला आठवतं. हो. म्हणजे मी पाहिलेलं आहे टी व्हीवरती, पण तेव्हापासून माझी खूप मनाची इच्छा होती की आपण एकदा तरी जायचं. पण ते आज देवानी घडवून आणलं वा वा. आणि सुनबाईच्या कृपेने म्हणजे येण्याची स्फूर्ती आणखीन जागवली तिने. बरोबर. हे नाही, फार आई जाऊया आपण आणि तिच्या याने मी आज इथे मोटिवेट केलं तिने तुम्हाला. हो, इथे येऊन फार पोचली. छान. मस्त. अशा छान हॅपी राहा, हेल्दी राहा आणि वेगवेगळे पदार्थ करत राहा. तुम्हाला एक आठवण म्हणून एवढा तुम्ही प्रवास करून लांबून आलेला आहात, मग झी मराठीची आठवण पाहिजे का नको? पाहिजे. मग तुम्हाला एक झी मराठीची एक छान आठवण भेट देतो. चालेल ना? चालेल. घेऊन या. धन्यवाद. तुमच्या घरामध्ये शोकेसमध्ये हे ठेवा आणि गोव्यातल्या सगळ्या लोकांना सांगा की बघा आम्ही सारे खवय्येमध्ये जाऊन आले. चालेल ना अर्चना काकू? चालणार. या. हे तुमच्याकडे ठेवा. मी 2 मिनिटं प्रेक्षकांशी जरा संवाद साधतो. खवय्यांनो, आज मला 2 गोष्टी शिकायला मिळाल्या. तुमच्या घरामध्ये मोठी माणसं असतील आणि त्यांच्या हातची चव तुम्हाला आवडत असेल तर त्यांना मोटिवेट करा, त्यांना प्रोत्साहन द्या. कारण काळ बदलतो. आपण जेव्हा लहान असतो तेव्हा मोठी माणसं आपल्याला प्रोत्साहित करतात, पण काळ जेव्हा बदलतो, मोठी माणसं जेव्हा अजून मोठी होतात तेव्हा लहानांनी मोठं होऊन त्यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे आणि सांगितलं पाहिजे ही तुमची आवड आहे, ती तुम्ही जपा. ही पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट, गोवा म्हणजे फक्त खाद्य परंपरा किंवा समुद्र नाही, इथे काही धार्मिक स्थळं सुद्धा आहेत. तिथेही जा, आनंद घ्या आणि देवदर्शन करा. तुम्हाला आनंद मिळेल. हो की नाही काकू? बरोबर आहे. या 2 गोष्टी आजच्या भागात मला शिकायला मिळाल्या. चला, याच नोटवरती आजच्या भागात इथे छोटासा स्वल्पविराम घेऊया आणि पुढच्या भागात आवर्जून भेटूया. आपल्याला भेटावंच लागेल, आपल्याकडे पर्याय नाही. अनेक वर्ष भेटायचंय. झी मराठीवरच्या अत्यंत लाडक्या कार्यक्रमाचं नाव आहे आम्ही सारे खवय्ये, आपल्या घरची चव.